नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत सरळ सेवेची परमनंट पदांची मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये मित्रांनो पुरवठा निरीक्षक घटक आणि उच्चस्तर लिपिक घटक ही 2 पदं या ठिकाणी होती. मित्रांनो 300पेक्षा जास्त पदांसाठी ही IBPS कंपनीमार्फत मित्रांनो जाहिरात घेण्यात आलेली होती. त्यांची परीक्षा जी आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमचा आता तुम्ही जी निकालाची वाट पाहताय त्याबद्दलचं महत्त्वाचं अपडेट मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेले रिझल्टबद्दलचं तीच माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व येणाऱ्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मित्रांनो, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS मार्फत तुमच्या या पदांसाठी परीक्षा झालेल्या आहेत. तुम्ही निकालाची खूप दिवसापासून वाट पाहताय. पुरवठा निरीक्षक असं एक महत्त्वाचं पद आहे मित्रांनो, तलाठीपेक्षा जास्त पॉवरफुल असं पद आहे. याच्यामध्ये मित्रांनो रास्त धान्य दुकाने असतील किंवा इतर तपासण्या करणं असेल, वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करणं असेल, अशी विविध कामं पुरवठा निरीक्षक मार्फत केली जातात. जी की मित्रांनो धान्य गोदामे आणि शासकीय गोदामे जी असतात त्या ठिकाणी उच्चस्तर लिपिकचं देखील त्याच ठिकाणी मित्रांनो काम असतं. तर या पदासाठी मित्रांनो ही जी जाहिरात आलेली होती याची परीक्षा तुमची मित्रांनो 26 फेब्रुवारीपासून 29 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी पार पडल्या होत्या. IBPS कंपनीमार्फत टोटल 10 सत्रांमध्ये 4 दिवस परीक्षा चाललेली होती. तुम्ही या पदासाठी अप्लाय केलेलं आहे. तर टोटल 345 जागा होत्या. याच्याबद्दल मित्रांनो आता पुढची प्रोसेस काय काय होणार आहे ती आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर पाहूयात ऑफिशियल जे अपडेट आले ती माहिती. ठीक आहे, रिझल्ट कसा लागेल तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, ऑफिशियली अपडेट आलेलं आहे आज या रिझल्टबद्दलचं ते पाहू शकता. या ठिकाणी 14 जून 2024 आहे. मुंबईवरनं अपडेट आलेलं आहे. महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई या ठिकाणावरनं सहसचिव जे आहेत मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे त्या ठिकाणावरनं पाहू शकता. या ठिकाणी अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग घटक सरळ सेवा पदभरती 2023 महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत मित्रांनो घटकमधील पुरवठा निरीक्षक संवर्गातील एकूण 324 पदांच्या भरतीकरिता 26, 27, 28 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी परीक्षा घेण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी 2 नंबरला म्हटलं आहे की प्रस्तुत परीक्षेचा निकाल दिनांक 20 जून 2024 पर्यंत विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याची सर्व परीक्षार्थींनी कृपया नोंद घ्यावी. म्हणजेच येणाऱ्या मित्रांनो 5 ते 6 दिवसामध्ये तुमचा रिझल्ट लागणार आहे. तर ही ऑफिशियली अपडेट आहे मित्रांनो. ह्या ठिकाणी ही स्वतः मनाने कोणी माहिती देत नाही. रिझल्ट तुमचा लागणार म्हणजे लागणार आहे 20 जून 2024 पर्यंत. आता मित्रांनो ऑफिशियल अपडेट त्यांनी दिलेलं आहे म्हणजे रिझल्ट लागणारच विभागाने दिलेलं आहे. मग याच्यामध्ये काय बदल वगैरे असतील तर तुम्हाला नक्कीच तसे काय अपडेट आले तर कळवलं जाईल. परंतु पुरवठा निरीक्षक पदाचा 20 जून 2024 पर्यंत निकाल मित्रांनो संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. आता निकाल कसा लागणार आहे? IBPS कंपनीमार्फत तुमच्या परीक्षा झालेल्या आहेत. IBPS आणि TCS या दोन्ही कंपन्यामध्ये प्रोसेस खूप वेगळी आहे. TCS काय करते, अगोदर तुम्हाला 2 आन्सर की देते मित्रांनो. पहिले आन्सर की देते, ज्या पहिल्या आन्सर कीमध्ये तुम्हाला तुमचे प्रश्न वगैरे उत्तरं वगैरे सर्व कळतात. पहिल्या आन्सर कीवरती काय ऑब्जेक्शन असतील ते घेतले जातात. त्यानंतर ऑब्जेक्शनचं निवारण करून दुसरी आन्सर की प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर तुमचं नॉर्मलायझेशन केलं जातं. अशा पद्धतीची प्रोसेस असते TCSकडं. परंतु IBPSकडं मित्रांनो तशी कुठलीही प्रोसेस नाही आहे. या ठिकाणी पहा, तुम्हाला यांनी डायरेक्टली लिहिलं आहे मित्रांनो तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणं. म्हणजेच या ठिकाणी निवड प्रक्रिया जी आहे याच्यामध्ये पहा मित्रांनो, या ठिकाणी ही निवड प्रक्रियावरचं सर्व दिले. त्यामध्ये गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यामध्ये पुरवठा निरीक्षक पदाच्या अंतिम शिफारशीपूर्वी म्हणजे जॉईनिंग देण्यापूर्वी सर्वसाधारण गुणवत्ता याद्या जनरल मेरिट लिस्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. तर हीच मेरिट लिस्ट कधी येणार आहे तुमची? 20 जून 2024 पूर्वी मित्रांनो प्रसिद्ध केली जाईल. मग कधीही येऊ शकते मित्रांनो. त्यानंतर मग तुमची मित्रांनो गुणवत्ता प्राप्त उमेदवारांची अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. म्हणजे तुमच्या 2 लिस्ट लागतील म्हणजे काम संपलं. या ठिकाणी TCS प्रमाणे नाही आहे, या ठिकाणी फक्त 2 लिस्ट लागणार आहेत. मग या जाहिरातीमध्ये कुठेही त्यांनी नॉर्मलायझेशनचा वगैरे काही उल्लेख केलेला नाही. तुम्हाला सापडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. फक्त 2 लिस्ट लागणार तुमच्या, विषय संपला. त्यानंतर तुमची अंतिम निवड लागली की तुम्हाला जॉईनिंग भेटणार पुरवठा निरीक्षक म्हणून. तर मित्रांनो ही प्रोसेस आहे याची निकालाची संपूर्ण ती तुम्हाला मी सांगितले. आता महत्त्वाचं याच्यामध्ये अजून आहे काही तुम्हाला पसंती क्रम देखील तुम्हाला द्यायचे. त्याच्यानंतर तुमची निवड झाल्यानंतर मग ती तुमच्या गुणवत्तेनुसार वगैरे मित्रांनो या ठिकाणी 6
पसंती क्रमांक तुम्हाला द्यायला सांगितले होते त्यानुसार आहे. ते तुम्ही जाहिरातीमध्ये अजून माहिती डिटेलमध्ये वाचू शकतात. तर हे एक महत्त्वाचा अपडेट तुम्हाला दिलेला आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग पदभरतीबद्दलचं, पुरवठा निरीक्षकबद्दलचं. अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व येणारे सरळ सेवा पदभरती बद्दलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल ही जॉईन करून ठेवा. तिथेही तुम्हाला अगोदर अपडेट भेटत असतात. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.